शहरात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी देखील बाप्पांच्या आगमनाची लगबग दिसून आली। यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पांचे आगमन होताच माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत करत आरती केली। सोलापूर शहरवासियांना बाप्पाच्या आगमनानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, आमचा गणपती आम्ही इथं शेतावर स्थापना केलेली आहे। दरवर्षी कधी सोलापूर कधी मुंबई असं असतो, पण यावर्षी निवडणूक झाली आणि सोलापूरच्या जनतेने प्रणितीला खासदार म्हणून निवडून पाठवलं आणि म्हणून आम्हा सगळ्यांची इच्छा होती की यावेळेस गणेशजीची स्थापना सोलापुरात करावी आणि त्याप्रमाणे स्थापना झाली। मला खूप चांगलं यश मिळालं। तर आम्ही एवढीच प्रार्थना करतो, यापुढेही सर्व धर्म समभावाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये परमेश्वराने एक प्रकारे इच्छा व्यक्त करावी आणि सर्व धर्म समभाव या महाराष्ट्रात आणि देशात वाढावा, अशा प्रकारची प्रार्थना करतो। राजकीय प्रश्न जम्मू कश्मीर के माजी मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला इन्होंने बयान किया है कि अफजल गुरु को जो फांसी दी उसमें कौन सा उद्देश्य प्राप्त हुआ, ऐसा उन्होंने कहा है। आप जब गृह मंत्री थे उस वक्त ये फांसी उनको देने ये सुप्रीम कोर्ट की ऑर्डर थी और सुप्रीम कोर्ट ने जब ऑर्डर दिया था तो उसका तामील करना, उसका योग्य कार्यवाही करना ये सरकार की दृष्टी रहती है। आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालंय दरवर्षीप्रमाणे, आणि ह्या वर्षी सोलापुरात शेतावर गणपती आहे। ह्या वर्षी सोलापूरच्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी खासदार होऊन त्यांची सेवा करायची संधी मला दिली आणि ह्या वर्षी म्हणून आम्ही ठरवलं की गणपती आम्ही सोलापुरात ठेवून सगळ्यांना आमंत्रित करून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ह्या ठिकाणी गणपती बाप्पाला आणलं आणि गणपती बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेचीच भावना नेहमी आम्ही व्यक्त करत असतो। साहेब आम्ही सगळे लोकांच्या समोर आणि देवाच्या समोर आज मनात देखील कृतज्ञतेची भावना आहे।